सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या गणपती बाप्पांचे आगमन आहे आणि प्रत्येकाच्या घरात, जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पा 1.5 दिवसांचे किंवा 5 दिवसांचे किंवा 11 दिवसांचे हे विराजमान होत असतात। आता हे गणपती बाप्पा आल्याच्या नंतर भरपूर लोकांना असं वाटत असतं की काही ना काहीतरी उपाय आपल्या घरातली दरिद्री जी आलेली आहे किंवा काही ना काहीतरी आपल्या मागे पीडा लागलेली आहे ती पीडा दूर करण्यासाठी, किंवा घरात काही ना काही कटकटी होत असतील, किंवा आपल्या घरात स्वतःच्या काही अशा इच्छा आहेत, घराच्या असू द्यात किंवा लग्न व्हायचं असू दे किंवा कुठल्याही इच्छा असू द्यात, त्या इच्छा पूर्ण होत नाही, अगदी काही केले हे इच्छा पूर्ण होत नाही, तर अशा वेळेला गणपती बाप्पा घरात येतात आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात। त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर असे काही उपाय करायचे आहेत ज्याने आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। तर बघा, तुमच्या घरात जितक्या दिवस गणपती आहेत तितक्या दिवस तुम्ही रोज वेगवेगळा उपाय करू शकता। मी रोज तुमच्यासाठी नवीन नवीन काही उपाय आणि सेवा घेऊन येत राहील। तर बघा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे। आपल्या घरात ज्या वेळेला गणपती बाप्पा येतात त्यावेळेला आपलं घर पूर्ण अगदी आनंदाने आणि भरपूर असं सजलेलं असतं, प्रत्येकाच्या मनात असा आनंद असतो, सर्वजण खूप खुश असतात। आता ह्या गणपती बाप्पांची आपण भरभरून सेवा करत असतो, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत प्रत्येक लोक ह्या गणपती बाप्पांची सेवा करत असतात, अगदी आपल्या परीने सेवा करत असतात। आता ही आपल्याला सेवा तर करायची आहे, गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, परंतु आपले ग्रह बघा, कधी कधी काय होतं तर आपले काही ग्रह ते आपल्याला साथ देत नाही, आपले ग्रह थोडेसे आपल्यावर नाराज असतात असं म्हटलं जातं। तर हे ग्रह जर का मजबूत करायचे असतील, आपल्या जीवनात लक्झरी जीवन आपल्याला जगायचं असेल, आपलं जीवन व्यवस्थित बनवायचं असेल, आपल्याला आलेले संकट दूर ठेवायचे असतील आणि आपल्याला लक्झरी जीवन जगायचं असेल तर काही ग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे। हेच ग्रह गणपती बाप्पा नक्कीच मजबूत करून देणार आहेत त्यांच्या जवळ केलेल्या उपायाने। काय करायचे सांगते का? उद्या ज्या वेळेला गणपती बाप्पा आपल्या घरात येतील त्यावेळेला उद्यापासून जितक्या दिवस आपल्या घरात असतील तितक्या दिवस हा तुम्हाला उपाय करायचा आहे। आपल्याला माहितीये गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या ह्या दुर्वा, 3 पानांचं असं एक दुर्वाचं पान असतं, म्हणजे दुर्वा असतात, तर अशा 21 दुर्वांची जुडी घ्यायची, पण त्यांना 3च पानं पाहिजे, असं कसं तरी गवत असतं असं घेऊ नका, 21 दुर्वांची जुडी घ्यायची। आता 21 दुर्वांची जुडी काय करायची बघा, तर शुद्ध गाईच्या तुपात त्या दुर्वांचा जो खालचा भाग असतो तो भाग, म्हणजे असा काड्यांचा भाग असतो, तो काड्यांचा भाग आपल्याला तुपाने बुडवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला हळद कुंकुने सुद्धा बुडवून घ्यायचा आहे, शेंड्याचा जो भाग असतो तो। आणि त्यानंतर काय करायचं, ही जी जुडी आहे ही गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे। हा उपाय तुम्हाला रोज वेगवेगळ्या जुडीने 21 दुर्वांची रोज वेगवेगळी जुडी घ्यायची आणि रोज हा उपाय जोपर्यंत आपल्या घरात गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत हा उपाय करायचा। ह्या उपायाने काय होईल सांगते बघा, आपला मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र आणि चंद्र हे सर्व ग्रह मजबूत होतील। बघा, हे ग्रह ज्या वेळेला मजबूत होतात त्यावेळेला आपल्याला लक्झरी जीवन आपण जगत असतो, आपलं जीवन अतिशय सुंदर होतं। त्यामुळे हा उपाय तुम्ही करू शकता। आता दुसरा उपाय कुठला आहे सांगते का? आपल्या घरात जोपर्यंत गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत बघा आपण काय करतो, सकाळी दुपारी अगदी आरती करत असतो 3 टाइम। तर ह्या 3ही टायमाला ज्या वेळेला तुम्ही आरती करता त्यावेळेला आरतीत आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करतो बघा, त्या तुपाच्या दिव्यात तुम्हाला 2 लवंगा रोज घालायच्या आहेत। सकाळी ज्या वेळेला तुम्ही दिवा लावाल त्यावेळेला त्यात 2 हिरव्या वेलची घालायच्या आहेत, लवंगा नाही, हिरव्या वेलची घालायच्या आहेत। त्यानंतरच हा दिवा प्रज्वलित केला की लगेच जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हा दिवा तसाच ठेवायचा आहे। बघ, आरती करून झाली, सकाळची, दुपारची, संध्याकाळची आरती करून झाली की दिवा ज्या वेळेला शांत होईल त्यावेळेला ह्या 2ही वेलची आपण घातलेल्या आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या, एखाद्या डब्बीत किंवा वाटीत ठेवा। आणि ह्या ज्या वेलची आहेत जोपर्यंत तुमच्या घरात गणपती आहे तोपर्यंत रोज ह्याच दिव्याने गणपती बाप्पांची आरती उतरवायची आणि ह्या 2 वेलची रोज बाजूला ठेवायच्या। शेवटच्या दिवशी जितक्या वेलची तुमच्या एकत्र झालेल्या असतील तितक्या वेलची एखाद्या दिवशी कुठलाही गोडाचा पदार्थ करा आणि त्यात सर्व ह्या वेलची घाला। आणि ह्या वेलची घातल्याच्या नंतर आपल्या घरातल्याच सर्व लोकांनी हा जो गोडाचा पदार्थ केलेला आहे तो सर्वांनी सेवन करा। ह्याने काय होईल,
आपल्या घरात लहान किंवा मोठे जे पण कुठले वाद होतात, घरातली माणसं एकमेकांपासून दूर होतात, एकमेकांपासून दूर होऊ नये किंवा एकमेकांमध्ये वाद होऊ नये, घरात गोडवा माणसांमध्ये, प्रत्येक माणसांमध्ये गोडवा निर्माण व्हावा, त्यासाठी हा वेलचीचा उपाय आहे. दोन्ही उपाय अतिशय महत्वाचे आहेत. ज्यांच्या कोणाच्या घरात गणपती असतील त्यांनी नक्कीच हा उपाय, आपल्या घरात काही भांडण असो किंवा काहीही असो, परंतु हे दोन्ही उपाय आवर्जून करा. कारण पुढच्या वर्षी गणपती येतील तोपर्यंत एक वर्षभर ह्या उपायांची वाट पाहावी लागेल. त्यामुळे हे उपाय अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहेत. नक्की करून पहा. आजचा छोटासा उपाय, दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा